आजपासून ना हा पदार्थ जो आहे तो आमच्या घरामध्ये झालेला आहे इंडियन पास्ता. त्याचं झालं काय मी तुम्हाला पुढे सांगते. आता थंडीचे दिवस आहे आणि इथे तर मायनसमध्ये थंडी असते, तर मस्तपैकी वरण शिकवले आहे. आता थंडीमध्ये झाल्याच पाहिजे. सोपी रेसिपी आहे आणि तोंडाची चव वाढवते. मग काय तयार करायला घेतला मुलांचा इंडियन पास्ता आणि आपल्या वरण शिकवल्या. काय झालं सांगते तुम्हाला. त्यांना खायचे होतं पास्ता. म्हटलं आत्ता तर काही पास्ता मिळणार नाही का, अनहेल्दी खाणं मी आता अलाव करणार नाही, कारण ऑलरेडी ह्या वीकमध्ये एकदा झालेलं आहे. मग म्हटलं काय करू, चला म्हटलं मी तुम्हाला घरीच करून देते, चालेल का. मग ते हो म्हटले. मग काय झटपट आपली तुरीची डाळ धुवून टाकली, भिजत ठेवली, कुकरला 3 शिट्ट्या करायला ठेवून दिली. तोपर्यंत वरण चिकोल्यांसाठी कणिक मळून घेतली. ह्यामध्ये आवडत असतील तर आपले जे बेसिक मसाले असतात, हळद, लाल तिखट, धना पावडर, जिरा पावडर, हे सगळं टाकायचं. थोडंसं ओवा टाकायचा, तेल, मीठ आणि हिंग हे सगळं करून घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. जसा पोळीला मळतो त्यापेक्षा थोडासा घट्ट आणि भिजत ठेव म्हणजे मुरू द्यायचा आहे. तोपर्यंत इथं वरण झालं, ते घोटून घेतलं. ही पूर्ण रेसिपी माझा मुलगा बघतच होता. इंटरेस्ट त्याला फार आहे हे सगळं बघण्यामध्ये, काय करताय काय नाही. मग काय मस्त असा वरणाला तडका दिलेला पूर्ण रेसिपी चॅनलवर आहे आणि वरण उकळतंय तोपर्यंत मी इथे घेतलं व चिकोल्या लाटायला. आता तो म्हणत होता काय करते, पास्ता कट करते. मग काय त्याला गरमागरम सर्व केल्या, खायला दिला. तो म्हटला वाव मम्मा मस्त आहे, त्याला आवडलं. आणि त्याला नंतर सांगितलं की ह्याला मराठीत म्हणता वरण चिकोल्या.